सोलापूर शहरातील सिव्हिल चौक परिसरात आज सकाळी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई केली। शहरातील वाहतूक कोंडी व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली। सिव्हिल चौक व परिसरात गेल्या काही दिवसांपासून रस्त्यालगत व फुटपाथवर मोठ्या प्रमाणात फेरीवाले, फड व बेकायदेशीर स्टॉल्स उभारले गेले होते। त्यामुळे त्या ठिकाणी पादचाऱ्यांना व वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी सकाळपासूनच पथकासह चौकात दाखल झाले व बेकायदेशीर स्टॉल्स, शेड, गाड्या व फेरीवाल्यांचे साहित्य हटवण्याची कारवाई सुरू केली। कारवाई दरम्यान अनेक फेरीवाल्यांमध्ये गडबड उडाली। काहींनी आपापले साहित्य स्वतःच काढून नेले तर काहींवर विभागाने जप्तीची कारवाई केली। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की सिव्हिल चौक हा शहरातील महत्त्वाचा व गजबजलेला भाग असून इथे रोज वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे। नागरिकांच्या सोयीसाठी व वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। अतिक्रमणे पुन्हा उभारू नयेत यासाठी नियमित पाहणी करण्यात येईल। या कारवाईनंतर सिव्हिल चौक परिसर काहीसा मोकळा व शिस्तबद्ध झाल्याचे नागरिकांनी नमूद केले असून नियमित पद्धतीने अशा कारवाया व्हाव्यात अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे। सदर कारवाई महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग प्रमुख हेमंत कुमार डोंगरे, सुफियान पठाण, दीपक कुंभार व पोलीस अधिकारी कर्मचारी यांनी केली। जेव्हा त्याला